नमस्कार, आगडी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण इथे बघत आहे मस्त चटकदार दोडक्याची भाजी। एक थेंबही पाणी न घालता यापुढे चिकन आणि मटण हे तुम्ही विसरून जाल अशी दोडक्याची भाजी जेव्हा बनवाल। दोडक्याची भाजी म्हटलं बरेच जण असे असतात ते नाक मुरडतात, तर मी ही दोडक्याची भाजी अशी बनवणार आहे। यापुढे सगळ्या भाज्या खायला विसरून जासान आणि पुन्हा पुन्हा मागून दोडक्याची भाजीच खासान। तर मस्त जबरदस्त लागते, चवीला तर एक नंबर होते। तर यामध्ये कुठल्याच प्रकारचा सिक्रेट मसाला वगैरे काहीच वापरायची गरज नाही, तरी सुद्धा या भाजीची चव खूप छान येते आणि चटपटीत सुद्धा बनते। तुम्ही ही भाजी पोळीसोबत खाऊ शकता, लहान मुलांना शाळेच्या डब्यात सुद्धा देऊ शकता किंवा मग ऑफिसच्या डब्यासाठी सुद्धा देऊ शकता। झटपट अशी बनवून तयार होते। चला तर मग वेळ न गमावता पटकन या भाजीला सुरुवात करूया। पण मुळात म्हणजे तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण बघायचा, त्याशिवाय कुठेच जायचं नाही। हा व्हिडिओ जर स्किप करून बघितला तर मग दोडक्याची भाजी मी ज्या पद्धतीने बनवली तशी अजिबात होणार नाही, ती करपेल कडवट बनेल, तशी अजिबात करू नका। व्हिडिओ संपूर्ण बघा। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मस्त अशी यम्मी चटकदार दोडक्याची भाजी बनवायला सुरुवात करूया। दोडक्याची सुकी भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य एकदा पाहूया। तर इथं मी पावशेर दोडकी घेतली। सर्वप्रथम ती 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतली। तुम्ही बघू शकता छान याला असं गोल गोल आकारामध्ये जितकं शक्य असेल तितकं असं पातळ काप करून घेतले। तर हे बिना शिरीची दोडकी आहे। तुमच्याकडे जर शिरीचा दोडका असेल तो सुद्धा घेतला तरी काही हरकत नाही। एक मध्यम आकाराचा बारीक केलेला कांदा आहे। मध्यम आकाराचं बारीक कट करून घेतला टोमॅटो। 5 ते 6 लसूण पाकळ्या त्या ठेचून घेतल्या। 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, 1 चमचा जिरे, अर्धा चमचा हळद आणि 1-2 चमचा शेंगदाण्याचा कूट लागेल। थोडीशी कोथिंबीर गार्निशसाठी। तर आज आपण इथे कुठलाही स्पेशल मसाला न वापरता दोडक्याची पाणी न घालता सुकी भाजी करणार आहोत। चला तर मग पटकन भाजी करण्याकडे वळूया। आता सगळ्यात आधी इथं मी गॅसवर पातेला ठेवला आहे। यामध्ये 2 चमचे तेल घालून घेते। तेल हलकंसं गरम झालं, यामध्ये जिरे घालून घेऊया। बघा इथे जिरं व्यवस्थित असं मस्त असं फुललं आहे। तर यामध्ये आपल्याला ठेचलेल्या लसूणच्या पाकळ्या आहे त्या घालून घ्यायच्या। याने चव खूप छान येते या दोडक्याच्या भाजीला, म्हणून हा ठेचलेला लसूण अवश्य घाला। लसूण आणि या जिऱ्याची मस्त अशी खमंग फोडणी बसते आणि सुवासही अफलातून येतोय। गोल्डन रंगावर लसूण आला की मग यामध्ये बारीक चिरलेला कांदा हा सुद्धा छान सोनेरी रंगावर परतून घ्यायचा। बघा इथं सोनेरी रंगावर मी कांदा परतून घेतला। त्यामध्ये लगेच टोमॅटो घालून घ्यायचं आणि टोमॅटो हा लवकर शिजत नाही, बराच वेळ जातो शिजण्यासाठी, तर तो पटकन शिजावा म्हणून यामध्ये चवीनुसार हे मीठ आहे, हे लगेच मी घालून घेते। मिठाने काय होते, टोमॅटो हा पटकन मऊ होण्यास मदत होते। आता टोमॅटो एकदम मऊ शिजून घ्यायचा आणि बघा इथे मी मस्त असा टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजून घेतला, तुम्ही बघू शकता। आता यामध्ये आपल्याला लाल तिखट आणि हळद आहे हे घालून घ्यायची आणि तेलामध्ये मिरची पावडर आणि हळद व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे। मस्त अशी मी ही व्यवस्थित परतून घेतली, तुम्ही बघू शकता। मस्त एकदम रंग सुरेख आला आहे। तर यामध्ये आपण अजिबात पाण्याचा वापर न करता दोडक्याची सुकी भाजी करत आहे। तर दोडके इथं घेतली मी, तुम्हाला जेवढं शक्य असेल तितकं त्याचे काप करून घ्या, एकदम पातळ म्हणजे दोडका हा पटकन शिजेल, याला शिजायला फार वेळ लागणार नाही। तर आता हे दोडके यामध्ये घालून घ्यायचे आणि हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून लसूण, टोमॅटो, कांदा आणि मिरची याची जी चव आहे ती भन्नाट उतरते या दोडक्यामध्ये। बघा इथं व्यवस्थित मिक्स करून घेतलं। ही भाजी चवीला तर खूप भारी लागते खायला आणि याच्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर न करता ही अशीच वाफून घ्यायची आहे। फक्त काय करायचं, गॅस एकदम मंद आचेवर करून घ्यायचा। तर यामध्ये 1-2 चमचा इथं माझ्याकडे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आहे
मी घालून घेते. याने सुद्धा या भाजीला खूप छान चव येते. शेंगदाणे मी अगोदर भाजून घेतले, नंतर त्याला ओबडधोबड असं कुटून घेतलं. तुम्ही बघू शकता. तुम्ही ही सुकी दोडक्याची भाजी नक्की करून बघा, चव खूप भारी लागते. मुळात म्हणजे यामध्ये आपण कुठल्याच प्रकारचा मसाला वापरला नाही, तरीसुद्धा या भाजीची चव खूप भारी येणार आहे. आता यावर झाकण ठेवायचं आणि गॅसची फ्लेम ही एकदम कमी करायची, मीडियमपेक्षाही कमी. आणि हा दोडका आपल्याला 7 ते 8 मिनटं वाफवून घ्यायचा आहे. तर यामध्ये पाणी टाकायची अजिबात गरज नाही. हा दोडका आपोआप शिजतो. तर इथं मी 7 ते 8 मिनटं मस्त असा दोडका वाफवून घेते. तर इथं ऑलमोस्ट 7 ते 8 मिनटं झाले. झाकण उघडून बघूया. आहा, क्या बात आहे. मस्त असा सुगंध येत आहे आणि तुम्ही बघू शकता काय भारी दिसत आहे. ही दोडक्याची भाजी अफलातून झाली आहे. रंगसुद्धा बघू शकता छान आला आहे आणि याला हलकासा तवंगसुद्धा आला. तर यामध्ये मी अजिबात पाणी घातलं नाही. जर तुमची भाजी कोरडी होत असेल किंवा मग करपत असेल तर अशा वेळेस काय करायचं, तुम्ही एखादा चमचा जास्तीचं तेल घाला, म्हणजे ती भाजी कुठेच करपणार नाही. तर इथं मी अजिबात यामध्ये पाणी घाललं नाही. गॅसची फ्लेम एकदम कमी करून ही दोडके वाफवून घेतले, तुम्ही बघू शकता. आणि दोडकासुद्धा व्यवस्थित शिजला आहे बघा. शक्यतो दोडक्याचे काप जेवढे पातळ करसाल तेवढी दोडका पटकन हा असा शिजून जाईल आणि पाणी घालायची तर अजिबात गरज पडणार नाही. तर ही दोडक्याची भाजी लहान्यापासून तो मोठ्यांपर्यंत आवडीने खातील. बऱ्याच जणांना काय असते, दोडका म्हटलं की अंगाला काटे येतात की मग नाक मुरडतात, अजिबात खात नाही. तर ही चटपटीत अशी दोडक्याची भाजी बनवून खूप कमी वेळेत तयार होते. आता यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आणि एकदा मिक्स करून घ्यायची. आता गॅस करूया बंद. आता मस्त इथे जबरदस्त चवीची लागणारी दोडक्याची भाजी बनवून तयार आहे. तुमच्याही घरात सगळे आवडीने खातील. एकदा या पद्धतीने करून बघा. यामध्ये कुठल्याच प्रकारचा मसाला वापरला नाही तरीसुद्धा ही भाजी खूप भारी लागते. तर यापुढे तुम्ही नॉनव्हेज खाणं विसरून जा, अशी ही दोडक्याची चमचमीत भाजी बनवून तयार होते. तर मग तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि तुम्हीसुद्धा एकदा ही भाजी नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करू शकता. जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा, ज्याने काय होईल मी छान छान रेसिपी अपलोड करते त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. तर वेळात वेळ काढून तुम्ही ही माझी संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद. अशी छान छान रेसिपी तुम्हीसुद्धा बनवून खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.